शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024 अंतिम रजनी, अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय। एक्की 11 काळ चौकी विरुद्ध शिवडी मुंबईकर्स असे दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध आपण पाहतोय। रवीजी कोरडे, नवनाथजी गाडवे यांचा संघ टीम एक्की 11 काळ चौकी त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर शिवडी मुंबईकर्स या संघाचे संघ मालक संदीपजी इंगळे, समीर नाईक आणि शिवाजी दरेकर आणि त्याचप्रमाणे संतोष इंगळे अशा चार संघ मालकांचा संघ आहे। प्रेक्षकांना एकदा विनंती असेल, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, या खेळाडूंना आपण शुभेच्छा देऊयात। लेट्स प्ले गेम ऑन। शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024 एक्स्ट्रा प्लेयर पाठवा। नवनाथजी आपला एक एक्स्ट्रा प्लेयर पाठवा विनंती आहे। प्रथमेश पवार, त्याच्या अपोजिट आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला समर शेख, गोलंदाजीसाठी ओंकार हर्षी। SVPL 2024 आतुरता होती या सामन्याची, सामन्याला सुरुवात झाली आहे, प्रेक्षकांना उत्कंठा होती आणि तोच सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय। पहिला बॉल, पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न, सोडून दिलाय बॉलला। बॉल पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल आणि या वाईड बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल। महत्त्वपूर्ण सामना, प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत। दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत। काळ चौकीचं शहीद भगतसिंग मैदान तुमच्या आमच्या सगळ्यांचं लाडकं मैदान आणि हेच मैदान, याच मैदानामध्ये इतिहास घडणार, कोण जिंकणार, कोण लखपती होणार हा सामना पाहायला मिळतोय। ओहो, यावेळेला फटका खेळलाय, बॉलला पाठवलंय, वन बाउन्स, सीमारेषा पार 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 पार। प्रथमेश पवार चौकार। पुढचा बॉल आणखीन एक बिग हिट, फ्लाइटेड फटका, या बॉलला देखील पाठवलंय सीमारेषा पलीकडे। प्रथमेश पवारची पॉवर पाहायला मिळते, षटकार आलाय। पहा, क्लासिकल अंदाजामध्ये फलंदाजी करतोय, संघाला गरज आहे आणि फलंदाजी त्याच्या बॅट मधून पाहायला मिळते। एक चौकार, एक षटकार आतापर्यंत आणि एक वाईट बॉल, म्हणजे धाव संख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 11 या आकड्यावर। पुढचा बॉल उडवलाय कव्हर क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे तो बनतोय दर्शक, तोपर्यंत बॉल फरार 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 येतोय प्रथमेश पवारच्या बॅट मधून। आणखीन एक दर्जेदार चौकार। पहा, प्रथमेश पवार फलंदाजीसाठी आलेत, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 15 या आकड्यावर। 10 संघ मालकांचे 10 आयकॉन खेळाडू, तुमच्या आमच्या सगळ्यांची लाडकी स्पर्धा SVPL 2024। यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, रन मात्र मिळणार नाहीये, थांबवलं त्या ठिकाणी फलंदाजाला आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय। प्रथमेश पवार आपण पाहतोय इन ऍक्शन। शिवडी मुंबईकर्स, मुंबई इंडियन्स IPLच्या धर्तीवर जर्सी आपण पाहिली आहे, तीच जर्सी यांच्या अंगावरती देखील आहे। तीच जर्सी परिधान करून मैदानामध्ये उतरलाय संघ शिवडी मुंबईकर्स, त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय एक्की 11 काळ चौकी। पुढचा बॉल उडवलाय, गॅप शोधून काढलाय आणि गॅप मधून आणखीन एक बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, 4 धावांसाठी येतोय चौकार। आणि या स्पर्धेनिमित्त आपण पाहतोय
थोर समाजसेवक, आमचे मार्गदर्शक, आमचे हितचिंतक माननीय श्री राजेंद्र शेठ लांजवळ यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. माननीय श्री राजेंद्र शेठ लांजवळ यांचं शुभागमन आणि साहेबांचं शुभागमन. आणि आपण पाहतोय आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य माननीय श्री प्रशांतजी केळसकर साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आलेल्या सर्वच मान्यवरांचं शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये पहा, विकेट आली आहे. प्रथमेश पवार या ठिकाणी माघारी परतताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज आहेत राहुल सावंत. व्यासपीठावरती आपण पाहतोय थोर समाजसेवक माननीय श्री राजेंद्र शेठ लांजवळ यांचं शुभागमन. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024 क्रिकेटचा महासंग्राम आणि जे तृतीय पारितोषिक आहे शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 30,000 रुपये व आकर्षक असा झाळता करंड कैलासवासी वामन महादेव लांजवळ यांच्या स्मरणार्थ सौजन्य माननीय श्री राजेंद्र शेठ लांजवळ यांच्या सौजन्याने आम्हाला हे पारितोषिक लाभलेलं आहे. शेठ, मनापासून धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. क्रिकेटचा महासंग्राम शहीद भगतसिंग मैदान अभ्युदय नगर. नवीन फलंदाज आलेत मैदानाच्या आतमध्ये राहुल सावंत. आदित्य इंगळे स्टंप उडवला बॉल आउट मध्ये, आपल्या संघाला घेऊन आला फायनल मध्ये आणि फायनल मध्ये देखील षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आलाय. नाव आहे आदित्य इंगळे. आज स्पर्धा जिंकायची आहे. या चषकावरती आपल्या संघाचं नाव सुवर्ण अक्षरात कोरायचं आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये तोच विचार चालू आहे, स्पर्धा केव्हा जिंकणार. पुढचा बॉल उडवलाय, मोठा फटका, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, झेल, विकेट, फलंदाज राहुल बाद. नवीन फलंदाज आहे मागच्या मॅचचा हिरो चिराग, फलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. विकेट आले, 2 महत्वपूर्ण विकेट्स. पहिली विकेट आली ती म्हणजे प्रथमेश पवार यांची, दुसरी विकेट आली आहे ती म्हणजे राहुल सावंत यांची. आणि 2 मित्र एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरले. त्याचं कारण ते आहे SVPL 2024 अंतिम सामना. आणि माननीय श्री नंदकिशोर चव्हाण यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. साहेब, आपलं देखील सहर्ष स्वागत शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये. आदित्य इंगळे गोलंदाजीसाठी, फलंदाजीसाठी चिराग. मागच्या मॅच मध्ये काय फलंदाजी केली आहे, अक्षरशः राग काढलाय सगळाच चिरागने. स्लोअर 1 बॉल, त्याच्यावरती आक्रमण, बसून बॉलला पाठवलंय सीमारेषा पार आरपार. 6 धावा, येतोय लांब लचक षटकार.
थँक्यू व्यासपीठावरती आपण पाहतोय शुभ आगमन झालेलं आहे. थोर समाजसेवक, आमचे मार्गदर्शक, हितचिंतक माननीय श्री राजेंद्र शेठ लांजवळ, त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत आपण पाहतोय लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य माननीय श्री प्रशांतजी केळसकर साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये साहेब आपलं सहर्ष स्वागत. जातोय मॅचच्या दिशेने. आणखीन एक बॉल समोर उडवलाय. हा बॉल देखील फरार 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 फरार. SVPL ब्रँडेड आणखीन एक दिमागदार षटकार चिरागच्या बॅट मधून. विनंती आहे खेळाडूंना जो येण्या जाण्याचा मार्ग आहे तो मोकळा करून द्या. विनंती आहे प्रेक्षकांना. दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत. आम्हाला देखील ठाऊक आहे अंतिम सामना पाहायचा आहे प्रेक्षकांना. यावेळेला बॉल सोडून देण्याचा प्रयत्न, थोडेसे बॅकफूट वरती जरूर आले होते. पॉइंटच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न आणि आता मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 32 या आकड्यावर. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024 षटक क्रमांक 2 आदित्य इंगळे. चिराग राग काढतोय या मॅच मध्ये देखील. 2 षटकार आतापर्यंत त्याने ठोकलेत. आणखीन एक बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. ओंकार हडशी व्हॉट अ एफर्ट. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे खेळाडूसाठी. पहा सूर मारलाय, अक्षरशः सूर मारलाय. ज्याप्रमाणे स्विमिंग पूल मध्ये आपण पिकनिकला जातो आणि सूर मारतो ना त्याचप्रमाणे पाहायला मिळाला हा सूर ओंकार हडशीच्या माध्यमातून. झेल जरूर सुटला पण प्रयत्नांना दाद द्यावीच लागेल ओंकार हडशी याच्या. मॅन फ्रॉम शिवडी राम टेकडी ओंकार हडशी. पहा एफर्ट्स काय पाहायला मिळते. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 33 धावा धावफलकावरती झाल्यात. प्रत्येक जण लोळतोय, प्रयत्न करतोय, संघर्ष करतोय. फायनल जिंकायचे, चषकावरती आपल्या संघाचं नाव कोरायचं आहे. काय होईल, कोणता संघ सामना जिंकणार, अंतिम लढत आहे या स्पर्धेची. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय शिवडीचा आणखीन एक सितारा सूर्या नायडू गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. सूर्या नायडू या खेळाडूची देखील चर्चा राहिली आहे संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. सूर्या नायडू गोलंदाजीसाठी आलेत. यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय फरदीन काझी या खेळाडूचे चाहते आज मात्र मैदानामध्ये आलेत. स्ट्रीट अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वातील शिस्तबद्ध पंच म्हणून ज्यांची ओळख ते म्हणजे सर सूर्यकांतची अडाव. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत आपण पाहतोय लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये सर सुबोध गडसे. प्रेक्षकांना विनंती असेल खेळाडूंना येण्या जाण्याचा मार्ग मोकळा करून द्या. विनंती आहे. दर्दी प्रेक्षक गर्दी करताय. जिथे जाईल तिथे प्रेक्षक 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 आणि फक्त प्रेक्षक. सूर्याचा पहिला बॉल लो फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. राज आहेत, पोहोचतील बॉल वरती. लॉंग ऑन मधून बॉल लढवतायत तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाते. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 34 या आकड्यावर. 34 ऑन बोर्ड. महत्वपूर्ण सामना, महत्वाची लढत. समर शेख. सूर्याचा पुढचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, हँड अँड सम ह्यूज बिगी 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 सिक्सर बाय समर शेख. धन्यवाद. पहा क्लासिकल अंदाजामध्ये फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज. 11 का चौकी. पुढचा बॉल, आणखीन एक मोठा फटका. गॅप मधून हा देखील बॉल चाललाय सीमारेषा पार 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 पार. येतोय चौकार बॅटर समरच्या बॅट मधून. थँक्यू थँक्यू थँक्यू.
शिवडी, लालबाग, काळ चौकी, चिंचपोकळी, करी रोड या विभागातील हे सर्व खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरले. 10 संघांचे 10 संघ मालक आणि 10 संघांमधून 2 संघ अंतिम फेरीमध्ये. आणखीन एक विकेट समरच्या बॅट मधून हवाई हल्ला, बॉल चाललाय सीमारेषा पार. आणखीन एक दिमागदार षटकार येताना पाहायला मिळतोय. नाव आहे समर शेख. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 50 या आकड्यावर. 11 काळ चौकी 50 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. फायरिंग स्टार्ट प्रयत्न करतायत समर शेख. आज मात्र ही स्पर्धा गाजवायची आहे. प्रत्येकाच्या मनात तोच विचार चालू आहे. फरदीन काझी इन ऍक्शन, आयकॉन खेळाडू. हा, रेलिंग वरती जोर देऊ नका. प्रेक्षकांना विनंती आहे थोडे मागे उभे राहून, प्लीज थोडे मागे उभे राहा. जिथे जाईल तिथे प्रेक्षक आहे, जिथे जाईल तिथे प्रेक्षक. आणखीन एक बॉल, हा बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. व्हॉट अ शॉट. बॉल चाललाय 4-6 धावांसाठी. येतोय षटकार. आणखीन एक धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 56. खरपूस समाचार घेताना पाहायला मिळत आहेत. समर शेख पहा आतापर्यंत 3 षटकार 1 चौकार या षटकामध्ये आले आहेत. समर शेख परळ विभागातील खेळाडू, SP कंपाऊंड. आणखीन एक बॉल. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. हँडसम. हा देखील बॉल फरार. 6 धावांसाठी येतोय समरच्या बॅट मधून. आणखीन एक दर्जेदार षटकार. तीन षटकांच्या समाप्ती नंतर धाव संख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 62. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण 29 धावा खर्च केल्या आहेत. सूर्या नायडू 29 धावा या षटकामध्ये आल्या. 4 षटकार 1 चौकार पाहायला मिळाला. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी ओंकार हडशी गोलंदाजीसाठी आले आहेत. ओंकारचा पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. गॅप मधून हा देखील बॉल चाललाय 4 धावांसाठी. येतोय आणखीन एक. चौ 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 चौकार. 4 धावा. पहा काय फलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. चिराग देडी 66. पुढचा बॉल उडवलाय समोर. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हँडसम. आणखीन एक बॉल चाललाय 6 धावांसाठी. येतोय चिरागच्या बॅट मधून आणखीन एक रुबाबदार षटकार. 6 षटकार. चिराग म्हणतोय प्रेक्षकांना तुम्ही मलाच पहा कारण मी धावा ठोकल्यात. 6 षटकार. काय बॅटिंग करतोय चिराग. 72 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. त्यावेळेला सोडून दिलेला बॉल बरोबर पंचांचा निर्णय आलाय. वाईड बॉल आणि आणखीन एक एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 73. 73 ऑन बोर्ड. मान्यवरांचं शुभागमन. त्यांच्याच आपण पाहतोय प्रमुख उपस्थितीमध्ये हा अंतिम फेरीचा सामना. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024 क्रिकेटचा महासंग्राम. यावेळेला लो फुलटॉस त्याच्यावरती आक्रमण. फुलटोल वसूल. हा देखील बॉल चाललाय 6 धावांसाठी. येतो आणखीन एक दर्जेदार षटकार चिरागच्या बॅट मधून.
गोलंदाजांना देखील प्रश्न पडलाय, बॉल टाकायचा तरी कुठे. प्रत्येक बॉल मैदानाच्या बाहेर चाललाय. 6 धावांसाठी धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 79. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय. पंचांनी दोन्ही हात बाहेर काढलेत. आणखीन एक वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव, एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. चिराग यांच्या 3 षटकारांसाठी वीरेन दाटिया म्हणजेच त्यांचे मोठे बंधू आहेत त्यांच्याकडून 1001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. यावेळेला आणखीन एक बॉल उडवलाय. हा बॉल चाललाय 6 धावांसाठी. येतो आणखीन एक षटकार. चिराग राग काढलाय. सगळा राग आज काढलाय त्याने याच मैदानामध्ये. पुढचा बॉल उडवलाय. हा बॉल देखील जाईल सीमारेषा पलीकडे. हा बॉल मिळणार देखील नाहीये कारण गेला आउट ऑफ दी पार्क. 6 धावांसाठी चिराग 3 षटकार 1001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक त्यांचेच मोठे बंधू म्हणजेच वीरेन दाटिया यांच्याकडून दिलं जाईल. 92 धावा धाव फलकावरती झाल्यात. 92 वैयक्तिक जर आपण पाहिलं चिराग खेळतोय 10 बॉल मध्ये 420 च्या स्ट्राईक रेटने 42 धावांवरती. 50 धावा बनवल्या तर गुरुप्रसाद पांचाळ रविजी कोरडे यांच्याकडून 1500 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. त्यावेळेला आणखीन एक बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गॅप मधून हा देखील बॉल चाललाय 4 धावांसाठी. आणखीन एक चौकार येतोय. चिराग एकच नाव आज मात्र या रजनीमध्ये पाहायला मिळतंय. धाव संख्या जर आपण पाहिली जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 96 ऑन अ बोर्ड. काय पहा फलंदाजी केली आहे या मॅच मध्ये चिरागने. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण 4 षटकार आणि 2 चौकार आणि जिपेच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे त्यांचेच मोठे बंधू म्हणजेच वीरेन दाटिया यांच्याकडून. यस बरोबर झालेत सर. बरगोस बक्षिसांचा पाऊस पाडणारी तुमच्या आमच्या सगळ्यांची लाडकी स्पर्धा SVPL 2024 मॅन ऑफ द सिरीज. पाहतोय सोन्याचं नाणं 2 ग्रॅमचं सोन्याचं नाणं मिळणार आहे या खेळाडूला. माननीय श्री अंकुशी गुरव यांच्या माध्यमातून आपण पाहतोय पुरस्कृत असलेले हे सोन्याचं नाणं. त्याचप्रमाणे बेस्ट बॅटर याच्यासाठी आपण पाहिलं तर 1 ग्रॅम सोन्याचं नाणं आहे श्रियांश गवस यांच्या सौजन्याने. बेस्ट बॉलरसाठी 1 ग्रॅम अंकुश गुरव यांच्या सौजन्याने. त्याचप्रमाणे आपण पाहतोय प्रथम पारितोषिक रोख रक्कम 1 लाख रुपये रोख रकमेचं पारितोषिक आहे आणि आकर्षक असा झाळता करंडक स्वर्गीय नैना अजय चौधरी यांच्या स्मरणार्थ. हो पहिलाच बॉल रिषभचा समोर उडवलाय आणि हा बॉल देखील गेलाय सीमारेषा पलीकडे. असं वाटतंय की पंचांनी आपले दोन्ही हात वरतीच घेऊन उभं राहावं कारण प्रत्येक बॉल बाहेर चाललाय. 102 102 धावा धाव फलकावरती झालेत. लगातार 3 षटकार ठोकले तर गुरुप्रसाद पांचाळ आणि रविजी कोरडे यांच्याकडून 1000 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल फलंदाज समर शेखला. प्रेक्षकांना विनंती असेल प्लीज आपण हात टाकायचा नाहीये कोणत्याही बॉलच्या मध्ये. प्लीज विनंती आहे बॉल बाहेर येऊ दे आणि बाहेर आल्यानंतर आपण झेल पकडा. पुढचा बॉल उडवलाय समरने. आणखीन एक बॉल. आता मात्र फरदीन काझी आहे. झेल त्याने पकडलाय. प्रेक्षकांना विनंती असेल एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे इनिंग आवडली असेल तर. समर शेख वैयक्तिक या मॅच मध्ये 35 धावा बनवल्या आहेत 35 आणि बाद होताना पाहायला मिळत आहेत. स्टँडिंग ओवेशन जरूर दिलं जाईल डगआउट मध्ये टीम 11 काळ चौकी या संघाकडून.
पहा फॅन्स देखील येत आहेत मैदानामध्ये. फोटो काढायचा आहे आम्हाला, सेल्फीज घ्यायचे आहेत आम्हाला, ऑटोग्राफ घ्यायचे आहेत आम्हाला, बॅट वरती साईन पाहिजे आम्हाला, टी शर्ट वरती साईन पाहिजे आम्हाला, ट्रॅक वरती साईन पाहिजे आम्हाला, बॉल वरती साईन पाहिजे. आमचे आवडते खेळाडू मैदानामध्ये आलेत आणि म्हणूनच काय प्रेक्षक येताना पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये आता जातोय गणेश गल्लीचा बाहुबली यतीन पाटील. डावखुरा विस्फोटक फलंदाज प्रथमेश पवार यांनी या मॅच मध्ये यतीन पाटील वरती विश्वास दाखवला आणि त्यालाच फलंदाजीसाठी पाठवलंय. यतीन पाटील आलाय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 102. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचे चेंडू शिल्लक आहे 4. रिषभ चव्हाण बेस्ट परळ या विभागातील खेळाडू आहे. त्याच्या अपोजिट गणेश गल्ली लालबाग यतीन पाटील. ओहो यतीन आले, बसून फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून फर्दीने अडवलाय बॉल. रन मात्र मिळेल एकच. काय फिल्डिंग पाहायला मिळते बघा. फर्दींचे देखील प्रेक्षक आहेत, चाहते आहेत. आज हा खेळाडू आम्हाला पाहायचा आहे. आमच्या हात रुमाल ला वरती देखील त्याची साईन घ्यायची, आमच्या टोपीवरती देखील त्याची साईन घ्यायची, आमच्या बॉल वरती देखील त्याची साईन घ्यायची आहे. म्हणूनच की प्रेक्षक आलेत मैदानामध्ये फर्दीन काजीचा खेळ पाहण्यासाठी. पुढचा बॉल चांगला पाहायला मिळते. रिषभ चव्हाण आहेत, फर्दीन बॉल पर्यंत पोहोचलेत. एक धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यस नो चा कॉल थांबवलाय. एकच धाव मिळेल. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 104. 104. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. यतीन पाटील गणेश गल्लीचा बाहुबली. सोडून दिलाय बॉल, सोडून दिलाय. यस पंचांनी आपले दोन्ही हात बाहेर काढलेत. आणखीन एक वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. या एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 105. 105. किती धावा येणार या 2 बॉल मध्ये प्रेक्षकांना देखील प्रश्न पडलाय. उडवलाय समोर. यतीन पाटील गणेश गल्लीचा बाहुबली मैदानामध्ये आला. त्याच्या बॅट मधून रुबाबदार, दर्जेदार, दिमागदार षटकार येताना पाहायला मिळतोय. मला का म्हटलं जातं गणेश गल्लीचा बाहुबली. 4 धावा आहेत आणि या 4 धावांच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 109. 109 धावा धाव फलकावरती झाल्यात. 11 का चौकी. फायनल मध्ये बॅट बोलली यतीन पाटीलची, फायनल मध्ये बॅट बोलली आहे चिरागची, फायनल मध्ये बॅट बोलली आहे समर शेखची देखील. आणखीन एक बॉल. भीमर पडताळला जाईल का. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव घेतली आहे आणि एकच धाव मिळेल. आता मात्र रिव्ह्यू घेतलाय यतीन पाटील यांनी. भीमरची पडताळणी केली जाईल. मंदार गुरव आपण या त्वरितच पडताळणी केली जाते भीमर आहे की नाहीये. थर्ड अंपायरच्या माध्यमातून शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 10 संघ मालकांचे 10 आयकॉन खेळाडू आणि आज मात्र हे 2 संघ एकमेकांच्या विरुद्ध या अंतिम सामन्यामध्ये पाहायला मिळत आहेत. प्रेक्षक आलेत. बॉसला सांगितलंय 5 वाजता मी घरी जाणार. घरी न जाता मैदानामध्ये आलेत. मैदानात येऊन त्यांच्या खांद्यावरती बॅगा आहेत. खांद्यावरती बॅग घेऊन मॅच पाहत आहेत. अंतिम लढत आम्हाला पाहिजे कारण SVPL मैदानाच्या आतमध्ये रंगते. ते कारण ते आहे आणि म्हणूनच की काय जिथे जाईल तिथे प्रेक्षक आणि दर्दी प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. सर्व प्रेक्षक आज मात्र गर्दी केली आहे. सर्व प्रेक्षकांनी काळ चौकीचं शहीद भगतसिंग मैदान, तुमच्या आमच्या सगळ्यांचं लाडकं मैदान. यस निर्णय आलाय. इट्स अ नो बॉल आणि आणखीन एक बॉल या ठिकाणी नो बॉल हाताळला जातोय. यतीन पाटील यांनी रिव्ह्यू घेतला बरोबर आणि आता मात्र पुढील बॉल असेल उघडा डोळे बघा नीट. पुढील बॉल आहे फ्री हिट. यतीन पाटील यांनी सांगितलं की मला रिव्ह्यू घ्यायचा आहे आणि रिव्ह्यू घेतला देखील आणि नो बॉल आला देखील. चिराग आले स्ट्राईकला. चिरागची धावसंख्या झाली आहे 48 म्हणजेच 2 धावांपासून दूर आहे. हाफ सेंचुरी होईल का चिरागची.
हाफ सेंचुरी झाली तर गुरुप्रसादजी पांचाळ आणि रवीजी कोर्टे यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक आहे. रिषभ चव्हाण नो बॉल हाताळला, बीबर पडताळला गेलाय. शेवटचा बॉल फ्री हिट. किती धावा येणार? हाफ सेंचुरी पूर्ण होणार का? यस, बॅटची कडा घेतली आहे, अडवलाय बॉल, थ्रो केलाय एंडला. एक धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना ओ माय गॉड, 2 धावा पूर्ण केल्यात का? त्याची पडताळणी मात्र आपण पाहतोय, रिव्ह्यू घेतलाय पंचांनी. रनआउट आहे की नाही त्याची पडताळणी देखील केली जाईल. 50 धावा पूर्ण होणार का? चिरागच्या प्रेक्षकांना प्रश्न पडलाय. जोपर्यंत हा निर्णय येईल आपण व्यासपीठावरती एक यथोचित सत्कार आज या ठिकाणी करत आहोत. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं जे 3य क्रमांकाचं पारितोषिक आपण आज देत आहोत, आपण त्या पारितोषिकाचे पुरस्कर्ते आमच्या आयोजन समितीचे हितचिंतक, सल्लागार, आमचे मार्गदर्शक स्वर्गीय वामन महादेव लांजवळ यांच्या स्मरणार्थ सन्माननीय श्री राजेंद्र शेठ लांजवळ यांच्या माध्यमातून एक आकर्षक अशी ट्रॉफी आणि 30,000 रुपये रोख रकमेचा आकर्षक असा हा पुरस्कार असणार आहे. आणि अशा आपल्या सर्वांचे लाडके थोर समाजसेवक सन्माननीय राजेंद्र शेठ लांजवळ आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण साहेबांचे आभार या ठिकाणी व्यक्त करूया. आणि आयोजन समितीच्या वतीने मी सन्माननीय जयसिंग अप्पा भोसले यांना विनंती करेन की आपण सन्माननीय राजेंद्र शेठ लांजवळ यांना या स्पर्धेची आठवण म्हणून एक छोटीशी सन्मान चिन्ह, ही सन्मानाची ट्रॉफी आपण देऊन त्यांचा हा सत्कार, त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करूया. खूप खूप धन्यवाद सन्माननीय राजेंद्र शेठ लांजवळ साहेब. आपण केलेल्या अनमोल अशा सहकार्याबद्दल आपले मनपूर्वक हार्दिक आभार. आणि असंच सहकार्य आमच्या आयोजन समितीला वर्षोनवर्ष लाभो हीच आम्ही आई जगदंबे चरणी प्रार्थना करीत आहोत. खूप खूप धन्यवाद सन्माननीय राजेंद्र शेठ लांजवळ साहेब. तदनंतर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सन्माननीय कार्यकारिणी सदस्य, आमच्या आयोजन समितीचे मार्गदर्शक, हितचिंतक, सल्लागार सन्माननीय प्रशांतजी केळसकर साहेब यांचा सुद्धा एक यथोचित सत्कार व्यासपीठावरती आम्ही करीत आहोत. तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा व आमच्या आयोजन समितीचा मान राखावा. खूप खूप धन्यवाद, मनपूर्वक आभार सन्माननीय राजेंद्र शेठजी लांजवळ आणि सन्माननीय प्रशांतजी केळसकर साहेब. खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा जाऊया आता मात्र कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. अभिषेक, एकूण धावसंख्या किती झाली आहे? मॅचची पूर्ण अपडेट्स प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचे. धन्यवाद. यस, पहिलीच धाव घेत असताना फलंदाज मात्र बाद झाले तसं घोषित करण्यात आलंय. मग धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 111, म्हणजेच 111 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. जिंकण्यासाठी 30 बॉल आणि 112 धावांची गरज असणार आहे टीम शिवडी मुंबईकरच्या संघाला. दुसऱ्या हायेस्ट स्कोरचा आता मात्र पाठलाग करायचा आहे शिवडी मुंबईकर टीमला. काय जबरदस्त बॅटिंग, चिराग दाठिया यांचं अर्धशतक आणि 11 काळा चौकी संघाची एकंदरीत धावसंख्या झाली ती 111 धावा तब्बल धावफलकावरती आलेल्या. जिंकण्यासाठी शिवडी मुंबईकर टीमला 112 धावांची गरज आहे. प्रेक्षक सुद्धा उत्सुक आहेत. सेकंड इनिंगचा खेळ कसा रंगणार हे पाहण्यासाठी आता मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांना विनंती, दोन्ही टीमला पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण शुभेच्छा देऊया.
आणि आता मात्र आपल्या सर्वांना थक्क करणारा पुरस्कार इकडे आलेला आहे आणि हा पुरस्कार आहे फरदीन काझी यांच्यासाठी. जर या मॅच मध्ये फरदीन काझी न आउट होता या 112 धावांचा पाठलाग शिवडी मुंबईकर टीमने जर चेस केला तर अविनाश मिडबावकर आणि सचिन चक्रू रावल यांच्याकडून फरदीनला 25,000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार दिला जाणार आहे. आणखीन एक पुरस्कार इकडे आलेला आहे. या मॅच मध्ये अथर्व ढोले या गोलंदाजाने जर गोलंदाजी केली तर त्याला प्रणयजी सावंत इमारत क्रमांक 43 यांच्याकडून 1,000 रुपयांचा पुरस्कार असेल. सोबतच फरदीन काझीने या मॅच मध्ये जर अर्धशतक झळकावलं तर त्यांना शिरीष लिंगायत यांच्याकडून 1,001 रुपयांचा वेगळा पुरस्कार सुद्धा असणार आहे. आणि जसा महापौर चषक आपण या मैदानावरती रंगलेला पाहिला होता त्या महापौर चषकाचे मुख्य आयोजक एसी इव्हेंटचे सर्वेसर्वा अविनाशजी मिडबावकर आणि सचिन चक्रू रावल यांच्याकडून जर फरदीनने आउट न होता या 112 धावांचा पाठलाग जर चेस केला तर त्यांना 25,000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार त्यांनी जाहीर केलेला आहे. तर या नवीन इनिंगचा श्री गणेश आपण होताना बघतोय. ओव्हर नंबर 1 साठी गोलंदाजी मार्कवर कुशल कोरडे. ऑन स्ट्राइक पाहायला मिळतोय फरदीन काझी, सोबत आहे सूर्या नायडू. शिवडी मुंबईकर विरुद्ध एकी 11 काळा चौकी. मेगा फायनलचा सेकंड इनिंगचा खेळ होते सुरुवात. होतोय श्री गणेशा. मॅचचा पहिला बॉल. हिअर इट्स बिगिन. लेट्स प्ले. पहिलाच बॉल. फुल टॉस चेंडू. बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त सुरुवात. प्रत्येक बॉल आता मात्र मैदानाच्या बाहेर पाठवावा लागणार आहे कारण पाठलाग करायचा आहे 112 धावांचा. आणि कुशल कोरडे यांनी जर फरदीन काझीची विकेट पटकावली तर त्यांना अंकित सोनवणे यांच्याकडून 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आहे. पारितोषिकांचा वर्षाव या ठिकाणी मात्र खेळाडूंवर केला जातोय. आणखीन एक बॉल. चिमणी उडाली. भुर भुर भुर. बॉल चाललाय खूपच दूर. 6 धावा फरदीन काझीच्या बॅट मधून. लगातार बार बार बॉल सीमारेषा पार ठोकला जातोय. आणखीन एक षटकार. 2 चेंडू 2 षटकार आलेत. गरज आहे अशाच फटकेबाजीची. गरज आहे ती अशा चौकार आणि षटकारांच्या चौफेर आतिषबाजीची. शिवडी मुंबईकर विरुद्ध एकी 11 काळा चौकी. कुशल कोरडे विरुद्ध फरदीन काझी. कानमंत्र दिला जातोय. कानात पुंकर मारली जाते. प्रथमेश यशवंत पवार आपला दांडगा अनुभव शेअर करतायत कुशल कोरडे सोबत. काय घडणार, काय बिघडणार, कोण जिंकणार, कोण हरणार, कोणाला मिळणार 1,00,000 रुपयांचा अंतिम विजेतेपदाचा पुरस्कार, कोण पटकावणार ही शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024च्या या नवीन पर्वाची आकर्षक ट्रॉफी, कोण लिहिणार या ट्रॉफीवरती आपलं नाव सुवर्ण अक्षरामध्ये, यासाठी आता मात्र सुरू झालेली ही चढाओढ आपल्याला पाहायला मिळतेय. शिवडी मुंबईकर टीमला गरज आहे 132 धावांची, 112 धावांची आणि इथे पहिल्या 2 बॉल मध्ये आले आहेत 12 धावा. अजून मात्र 100 धावांचा पाठलाग करायचा आहे. तिसरा बॉल. कुशल कोरडे विरुद्ध फरदीन काझी. या वेळेला मात्र सन्मान दिलाय बॉलला.
चांगल्या चेंडूचा सन्मान करा, खराब चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवा. क्रिकेटचं हे सूत्र आहे. फरदीन काझीकडे एक दांडगा अनुभव आहे. काय करणार फरदीन काझी आपल्या टीमच्या विजयासाठी? या बॉलला दिलाय सन्मान. 3 चेंडू पूर्ण होत आहेत पहिल्या षटकातून. पॉवर प्लेचं षटक आणि 2 चेंडूंमध्ये 2 षटकारांसोबत धावसंख्या आहे 12 धावा. या वेळेला परफेक्ट यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव घेण्याची संधी मिळतीये. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत नवनाथ गाढवे, एक अनुभवी खेळाडू. एका बाजूला सिनियर प्लेयर्स, एका बाजूला युवा टॅलेंट, एका बाजूला एकी 11, दुसऱ्या बाजूला आहे शिवडी मुंबईकर. एका बाजूला काळा चौकी, एका बाजूला शिवडी. रंगतदार सामना, महाअंतिम मॅच. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024 चा फायनल सामना. सोडून दिलाय बॉल. पंच आपले दोन्हीही हात जमिनीला समांतर करतायत. एक्स्ट्रा रन येते. धावसंख्या पुढे सरकतीये. 14 धावा स्कोर कार्ड वरती. ओव्हर नंबर 1 मधून चेंडू पूर्ण झाले 4. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. त्यावेळेला आडव्या बॅटनं थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते. ग्रेट एफर्ट्स. शॉर्ट स्क्वेअर लेग सीझन मध्ये आणखीन एक सिंगल धाव येते. फरदीन काझी ऑन स्ट्राइक. सूर्या नायडूच्या बॅटमधून एकेरी धाव. कुशल कोरडे शेवटचा बॉल घेऊन आता मात्र सज्ज आहे ओव्हर नंबर 1 च्या शेवटच्या चेंडूसाठी. पंधरा धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 112. अजूनही 97 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. पहिल्या षटकाचा शेवटचा बॉल. पुन्हा एकदा प्रथमेश पवार तिकडे मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत असताना कान मंत्र देत आहेत कुशल कोरडे सारख्या युवा गोलंदाजाला. फुल टॉस बॉल आणि या ज्युसी फुल टॉस बॉलचा पुरेपूर फायदा इथे फरदीन काझीने उचललाय. आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा. SVPL षटकार. फॅन्स मैदानामध्ये येत आहेत. थँक्यू डीजे. चाहते आणि मैदानावर शुभागमन होतंय. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सन्माननीय मानद सचिव तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके भाऊ अर्थातच सुधीर भाऊ साळवी यांचं शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024 मध्ये एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. पहिल्या षटकाची समाप्ती इथे झालेली आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाखेरीस 21 धावा जमवल्या आहेत आणि आज मात्र या स्पर्धेदरम्यान सन्माननीय श्री सुधीर भाऊ साळवी यांचं शुभागमन व्यासपीठावरती होतंय. आयोजन समितीच्या वतीने इथे उपस्थित राहिलेल्या प्रत्येक खेळाडूच्या वतीने उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांच्या वतीने सन्माननीय श्री सुधीर भाऊ साळवी यांचं व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण चर्चा करत होतो खेळाडूंच्या फॅन्सची. दरम्यान नवीन ओव्हरची सुरुवात इकडे करण्यासाठी अजय सरोज उर्फ बच्चा स्ट्राइक वरती. सूर्या नायडू. पहिला बॉल आणि हा पहिला बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. 22चा इशारा. धावा मिळतील 4. आलाय SVPL चौकार. काय तुडुंब गर्दी. मैदानाच्या कोपऱ्याने कोपऱ्यात प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांनी जी साथ आज या स्पर्धेला दिली आहे. आणि युवराज तिकडे मात्र पुन्हा एकदा सेल्फी काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गाठ घेऊन गेलाय. चला युवराज, काय मेहनत घेतली या खेळाडूने सुद्धा, या मित्रांनी सुद्धा. या युवराज साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवण्याची विनंती असेल.
प्रेक्षक आणि प्रेक्षकांच्या या प्रतिसादामुळे आज ही स्पर्धा यशस्वी झाली आहे. प्रेक्षकांचं आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय या आयोजन समितीच्या वतीने. या वेळेला आडव्या बॅटने टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि बॉल करेल हवाई सफर. 6 धावा, षटकार. एकतीस धावा. थँक्यू. क्षेत्ररक्षणात बदल केला जाईल. एक चौकार आला, त्यानंतर हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. अजय सरोज उर्फ बच्चा विरुद्ध सूर्या नायडू असा हा सामना. आणखीन एक फुल टॉस बॉल. या वेळेला जातोय सीमा रेषा पार. षटकार. हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सूर्या नायडूच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. पाठलाग करायचा 112 धावांचा. काय सामना सुरू झालाय. सेकंड इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये मात्र फलंदाज फलंदाजी करतायत, गोलंदाज गोलंदाजी करतायत. कंपॅरिझन आपण जर पाहिला तर या 2 ओव्हरच्या समाप्तीच्या वेळेला 1.3 चेंडूंमध्ये 11 काळा चौकी संघाची स्थिती होती. 2 विकेट आणि 26 धावा. तर शिवडी मुंबईकर संघाची स्थिती आहे विदाउट विकेट 37 धावा बनवल्यात. म्हणजे चांगला पाठलाग सुरू आहे. मेगा फायनलचा सामना कसा असावा तर हा असा असावा. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकही या मॅचचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी इथे कोपरा पकडलाय. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त मॅच. मेगा फायनल. आणखीन एक. वाह वाह, काय जबरदस्त फटका. या बॅटिंगला पाहिल्यानंतर मात्र आता नुसतं फक्त आणि फक्त हेच म्हणावंसं वाटतंय. जीतेंगे हम ये वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत भी रूटे पर हिम्मत ना टूटे, मजबूत इतना इरादा करो. जबरदस्त बॅटिंग. बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या प्रेक्षकांकडून होऊन जाऊ द्या. प्रेक्षकांना विनंती, मॅच बघा परंतु रेलिंग्स वरचं वजन थोडं कमी करा. प्रेक्षक बघा रेलिंग्स किती पुढे आलेले आहेत. थोडस आपण जरा त्याच्यावरचं वजन कमी करा. 43 धावा. मागील 4 बॉल मध्ये तब्बल 22 धावा कुठल्या आहेत. सूर्या नायडू, फरदीन काझी, शिवडी मुंबईकर विरुद्ध 11 काळा चौकी. अजूनही मोठा पल्ला गाठायचा है. मेरे वक्त का आखिरी फरमान अभी बाकी है, मेरे आगाज का अंजाम अभी बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो पूरा आसमान बाकी है. चला स्पीडअप घ्या. वेळेचं बंधन आहे. निर्धारित वेळेत आपल्याला इनिंग पूर्ण करायची आहे. अदरवाईज शेवटच्या क्षणाला मात्र योग्य ती पेनल्टी लावली जाईल. अजय सरोज विरुद्ध सूर्या नायडू. या वेळेला मात्र फटका फसलाय. स्विंग अँड मिस. 5 बॉल पूर्ण झाले आहेत. अभिषेक माझ्यासोबत जुळला जातोय. काय म्हणशील अभिषेक, ज्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सुरुवात तर नक्कीच चांगली झाली आहे. सूर्या नायडू आणि फरदीन काझी आपले रंग उधळायला सुरुवात करतोय. अजय सरोज, बच्चा याच्यावरती भारी पडलाय सूर्या या मॅच मध्ये. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, पोहोचलेत, बघतील बॉल. तोपर्यंत बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. आज मात्र सूर्यासाठी हेच म्हणावं लागेल, सूर्या जलता नाही जलात आहे. चौकार. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 47 या आकड्यावर. 47 ऑन बोर्ड. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा धाव फलकावरती झाल्या आहेत. प्रथमेश पवारला देखील प्रश्न पडलाय, तिसरं षटक हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित करावं लागेल.
हो हो, चेंडू सुपूर्द केलाय. एक्सपिरियन्स अनुभवी खेळाडू, या मैदानाचा राजा, वाघाचा दरारा कायमचा नवनाथ गाडवे गोलंदाजीसाठी आलेत. याच मैदानामध्ये एकाच मॅच मध्ये हॅट्रिक पटकावली आहे. याच मैदानामध्ये एकाच मॅच मध्ये 4 बॉल मध्ये 18 धावांची गरज असताना 18 धावा बनवल्या आहेत. नाव आहे नवनाथ गाडवे. आज देखील प्रत्येकाच्या मुखामुखामध्ये एकच नाव आहे, नवनाथ गाडवे. 18 बॉल आणि 65 धावांची आवश्यकता. 18 बॉल्स टू गो अँड 65 रन्स टू विन. नवनाथ गाडवे एक अनुभवी गोलंदाज आणि समोर मात्र महाराष्ट्राचा एक युवा टॅलेंटेड फलंदाज, विस्फोटक रन मशीन फरदीन काझी. काय घडणार येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये? गरज आहे उर्वरित 18 चेंडूंमध्ये 65 धावांची. सामन्यात रंग भरलाय, सामन्यामध्ये रोचक स्थिती निर्माण केली आहे. आता मात्र या सामन्यात मजा द्विगुणित होताना पाहायला मिळते. हा क्रिकेटचा खेळ मात्र कोणत्याही फॉर्मॅटचा असू दे, हा आपल्याला नेहमीच आनंद देताना पाहायला मिळालाय. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी मैदानावरती पाहायला मिळते, कारण ही आहे SVPL ची मेगा फायनल. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली पकडला जातोय. झेल जल्लोष साजरा केला जाईल, कारण विकेट आली आहे फरदीन काझीची. या विकेट साठी रवी कोरडे यांच्याकडून गोलंदाजाला 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार, आणि कॅच ज्याने पकडली त्याला सुद्धा 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार गोलंदाजीसाठी आलाय. कॅच पकडली अथर्व ढोले यांनी. कॅच पकडली अथर्व ढोलेने, त्याला सुद्धा 501 रुपयांचा पुरस्कार AK11 संघाचे संघ मालक रवी कोरडे यांच्या वतीने. आणि पहा, युवराज गेलेत. आज युवराज मैदानामध्ये जाणार, कारण आहे नवनाथ गाडवे, एक्सपिरियन्स फिरकीचा जादूगार. त्याच्याकडे चेंडू सुपूर्द केला आणि महत्वपूर्ण विकेट फरदीन काझी यांची देखील पटकावली आहे. नवीन फलंदाज आलेत मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश आलेत फलंदाजीसाठी. प्रथमेश याच विभागातील आणखीन एक सितारा मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. फरदीन काझी बाद झालाय. पिन ड्रॉप सायलेन्स मैदानाच्या आतमध्ये. परंतु अजूनही सूर्या नायडू मैदानामध्ये आहे, आणि सूर्या नायडूने जर ही मॅच आउट न होता या 112 धावांचा पाठलाग जर चेस केला, तर महापौर चषकासारख्या एका भव्य स्पर्धेचे मुख्य आयोजक AC इव्हेंटचे सर्वेसर्वा अविनाजी मिडबावकर आणि सचिन चक्रू रावल यांच्याकडून सूर्या नायडूला 11,000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार दिला जाणार आहे. यस, पुढचा बॉल हवेमध्ये आहे. यस, झेल सुटलाय. झेल सुटलाय की ही मॅच सुटली आहे? सोपा झेल. एक्सपिरियन्स खेळाडू, अनुभवी गोलंदाज गोलंदाजीसाठी आला. फिरकीचा जादूगार, फिरकी चालली. पहिल्या बॉल वरती विकेट आली, दुसऱ्या बॉल वरती देखील आली असती. झेल सुटलाय अजय सरोज कडून, आणि म्हणूनच काय फलंदाजाला जीवदान मिळालंय. सूर्या मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणि प्रथमेश लांडगे यांच्यासाठी एक विशेष पारितोषिक आहे. जर हा सामना जिंकवला तर 5,001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक राकेश देवरुखकर यांच्याकडून दिलं जाईल. उल्हास पॅकर. आज मात्र प्रत्येक खेळाडूच्या जर्सीच्या मागे आपण पाहतोय एकच नाव आहे या स्पर्धेचे सहप्रायोजक. 49 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. 49. सामना कोण जिंकणार? अंतिम लढत. प्रेक्षकांना आतुरता आहे. नवनाथजी गाडवे या मैदानाचा हिरो. फिरकी बोलली आहे, त्याच्यावरती आक्रमण. हा बॉल गेलाय 6 धावांसाठी. प्रथमेशच्या बॅट मधून येतोय SVPL. दिमागदार दर्जेदार षटकार. 6 धावा. सामन्यात रंग भरण्याचा प्रयत्न केला जातोय. सामन्यात आता इथे मात्र रंगत वाढताना आपल्याला दिसतेय. आणखीन एक यावेळेला हवेत आहे बॉल. फिल्डर बॉल खाली, आणि इथे मात्र प्रथमेश लांडगेची विकेट आली आहे. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का शिवडी मुंबईकर टीमला.
रोशन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये काय करताय युवराज, अक्षरशः मिठी मारली आहे, अक्षरशः मिठी मारली आहे मैदानाच्या आतमध्ये. एक 11 चे 11 खेळाडू जरूर आहेत, पण 12वा खेळाडू म्हणून युवराज आता मात्र मैदानामध्ये गेलाय आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी. कारण एवढ्या मोठ्या स्तरावरची स्पर्धा आहे, लखपती बनवणारी स्पर्धा, आपल्या संघाला प्रोत्साहन करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच काय युवराज मात्र मैदानामध्ये गेलाय. युवराज 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 आज मात्र प्रत्येकाच्या मुखामध्ये देखील तेच नाव आहे. स्पर्धा चालू झाल्यापासून जे युवराज सांगत आलाय तेच खरं होत चाललंय. आपण फुटबॉलचा विश्वचषक बघितला, त्याच्यामध्ये ऑक्टोपस बाबा होता, भविष्यवाणी खरी ठरत होती. आज मात्र युवराज देखील तेच काम करतो या संपूर्ण स्पर्धेमध्ये, म्हणून सगळ्यांच्या नजरा देखील त्याच्यावरती आहेत. नवीन फलंदाज आलाय ओंकार हडशी फलंदाजीसाठी. नवनाथ गाडवे कमबॅक करून दिले प्रथमेशला या मॅच मध्ये. 2 विकेट्स पटकावल्या आहेत, आणखीन एक आली असती झेल जरूर सुटला होता अजय कडून. ओंकार हडशी फलंदाजीसाठी. नवनाथ आहेत, उडवलाय बॉल, मोठा फटका, फाईन लेग मधून बॉल फरार होताना पाहायला मिळतोय. बॉल अडवलाय बॉल. यतीन पाटील या नावाची चर्चा देखील होईल या मॅच मध्ये, कारण पहा फलंदाजीसाठी आले, चौकार त्यांच्या बॅट मधून आला, क्षेत्ररक्षण करत असताना मात्र धावा 2 त्यांनी आपल्या संघासाठी अडवल्या देखील. म्हणजे जर आपण पाहिलं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 57 या आकड्यावर. 57 ऑन अ बोर्ड. अवघ्या 10 धावांचं षटक हाताळले नवनाथ गाडवे यांनी. ठीक जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय, परंतु दुसऱ्या बाजूने एक चांगली ओव्हरही आलेली पाहायला मिळाली. 11 काळा चौकी संघासाठी. 3 ओव्हरचा हा खेळ मात्र इथे समाप्त झाल्यानंतर 2 महत्वपूर्ण विकेट नवनाथ गाडवे यांनी पटकावलेत आणि अवघ्या 10 धावा खर्च केल्यात. आता मात्र पुन्हा एकदा स्कोअरकडे लक्ष टाकूया. संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 57 धावा धावफलकावरती असलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत आणि उर्वरित 12 बॉलमध्ये संघ जिंकण्यासाठी 55 धावांची गरज आहे. 12 बॉल 55 रन्स. या मैदानावरती क्रिकेट हा खेळ जो आहे अगदी वेळ बदलताना दिसलाय, रंग बदलताना दिसलाय. अथर्व ढोले पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण. नापातोला बल्ला बोला, भेज दिया आसमान में और एक गोला. सूर्या नायडूच्या बॅट मधून SVPL षटकार. प्रेक्षक गेलेत मैदानामध्ये, प्रेक्षक गेलेत. या ठिकाणी पंचांनी मात्र रिव्ह्यू घेतलाय. पंचांनी घेतलंय की फलंदाजी करत असलेल्या संघाने घेतलाय. बीमरची पडताळणी केली जाईल. मंतर गुरु आपण त्याची पडताळणी करायची आहे. जिथे जाईल तिथे प्रेक्षक, मैदानात प्रेक्षक, प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये प्रेक्षक, प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक. प्रेक्षकांना आतुरता होती, फरदीनची सेल्फी आम्हाला घ्यायची आहे, सूर्याची आम्हाला सेल्फी घ्यायची आहे, प्रथमेशची सेल्फी घ्यायची आहे. आणि म्हणूनच काय प्रेक्षक मैदानामध्ये चाललेत, सेल्फीज घेत आहेत, ऑटोग्राफ घेत आहेत. आपल्या हात रुमालावरती देखील ऑटोग्राफ घेत आहेत, टोपीवरती देखील ऑटोग्राफ घेत आहेत, ट्रॅक पॅन्ट्स वरती देखील ऑटोग्राफ घेत आहेत, टी शर्ट्स वरती देखील ऑटोग्राफ घेत आहेत, वहीच्या पानावरती, वहीच्या पुस्तकावर वरती देखील ऑटोग्राफच पाहायला मिळते आपल्याला. अभिषेक फेअर डिलिव्हरी आहे, पंच फेअर डिलिव्हरी आहे. अभिषेक, मला एकदा एका माझ्या लाडक्या मित्राने प्रश्न विचारला होता की खेळाडूंना मैदानामध्ये ज्या वेळेला खेळत असतात त्यावेळेला गरम का होत नाही, तर मला त्याचं उत्तर सापडत नव्हतं. शेवटी त्याने मला उत्तर सांगितलं की त्या खेळाडूंचे बरेच फॅन्स त्यांच्या आजूबाजूला मैदानामध्ये उपस्थित असतात. चला आता मात्र बघूया काय घडतंय या मॅच मध्ये. असेच फॅन्स मात्र या मैदानावरती गर्दी करताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि या फॅन्स मुळेच या स्पर्धेची मजा आता मात्र द्विगुणित होताना आपल्याला पाहायला मिळते. सामन्यात अजूनही मात्र रोमांच आहे. 12 बॉल आणि 55 धावांची गरज होती. पहिल्या बॉलवर षटकार आला. 49 धावांची आता गरज आहे. बॉल 11 आहेत, 11. आणखीन एक फुल टॉस बॉल, तोही जाईल सीमा रेषा पार. षटकार. फरदीन बाद झाला. सूर्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, रंग उधळतोय. आणखीन एक प्रेक्षक, आणखीन एक चाहता मात्र सेल्फी घेण्यासाठी मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. असं वाटतंय की टेनिस क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट मधील हे
खेळाडूंचे चाहते आज मात्र खूप सारा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र इथे सामन्याचा रंग 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 वाढतोय. आता मात्र हा सामना कलरफुल होतोय आणि या मॅचचा आनंद घेण्यासाठी आज आपल्या व्यासपीठावरती लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सन्माननीय मानद सचिव सुधीर भाऊ साळवी आज आपल्यासोबत या ठिकाणी मॅच बघतायत. एक अविस्मरणीय क्षण आहे हा. कधी न विसरता येणारा हा क्षण आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. सूर्या नायडू विरुद्ध अथर्व ढोले. या वेळेला पंचांकडून मात्र आपले दोन्ही हात जमिनीला समांतर केले जात आहेत. व्हाईट बॉल, स्वैर चेंडू, अवांतर धाव, अतिरिक्त धावा, एक्स्ट्रा रन्स मिळतील शिवडी मुंबईकर टीमला. धावसंख्या झाली या व्हाईट बॉल नंतर 70 धावा. दहा चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता आहे. आणखीन एक वा रे वा, सडक पे कडक. नो बॉल आणि हा षटकार, नो बॉल वर षटकार आलाय. सूर्या नायडू रात्रीमध्ये देखील आपण पाहतोय सूर्या अक्षरशः तळपलाय. रिव्ह्यू घेतलाय. यस, क्षेत्ररक्षण करत असलेल्या संघाने रिव्ह्यू घेतलाय बिमर साठी, कारण पंचांनी बिमर साठी नो बॉल दिला होता आणि त्याच्यासाठी मात्र रिव्ह्यू घेतलाय. पहा, चाहते आलेत मैदानामध्ये. 1 2 3 4 5 6 चाहते आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि चित्र पहा चाहत्यांचे आपल्या आवडत्या खेळाडूचे फोटो घेण्यासाठी आलेत मैदानामध्ये. पण चाहत्यांना विनंती करेन, आपण सेल्फी घेण्यासाठी आपल्याला नंतर मॅच संपल्यावर वेळ दिला जाईल. पण रोशन मॅच थांबवू नका प्लीज. रोशन, चित्र बघा काय पाहायला मिळते. पंचांशी देखील आपण पाहतोय सेल्फीज घेतल्या जात आहेत, कारण आपण पाहतोय महाराष्ट्रातील शिस्तबद्ध पंच म्हणून ज्यांची ओळख आहे ते सर सूर्यकांत अडाव यांच्या सोबत देखील चाहत्यांनी फोटोज घेतलेत, सेल्फीज घेतलेत. वा रे वा, काय जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. आणि प्रेक्षकांना मी विनंती करेन, या आयोजनाखालची ही स्पर्धा जर आपल्याला आवडली असेल तर आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खरंच कौतुक करावं लागेल या संपूर्ण आयोजन समितीचं, जी मेहनत त्यांनी घेतली आहे, ज्या पद्धतीचं आयोजन त्यांनी या ठिकाणी केलंय. अगदी IPLच्या धर्तीवरती आपण चालू असलेली ही स्पर्धा बघतोय. सामन्यामध्ये मात्र रंग भरलेत. नो बॉल वर षटकार आणि नो बॉल आहे. सूर्या नायडू आज मात्र प्रत्येकाच्या मुखामुखामध्ये रात्री झोपेत सुद्धा या खेळाडूचं नाव घेतलं जाईल. आणि सामन्याचं समीकरण पूर्णपणे बदललंय. या नो बॉल वर आलेल्या षटकारानंतर 10 चेंडू मध्ये 35 धावांची गरज आता मात्र आहे. 10 मध्ये 35 करायचे आहेत. प्रेक्षकांना प्रश्न पडलाय, होतील का पूर्ण? फ्री हिट आहे, फ्री हिट ऑन आहे. सूर्या नायडू आज मात्र रात्रीमध्ये देखील सूर्या पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये आपण सूर्य पाहिलाय, दुपारच्या सत्रामध्ये आपण सूर्य पाहिलाय. आज मात्र चित्र बदललंय, रात्री देखील सूर्य पाहायला मिळतोय. उडवलाय फ्री, समोर उडवलाय, समोर 1 मोर 6 धावांसाठी आणखीन एक षटकार. सूर्या नायडू आज मात्र थांबणार नाहीये. कोण रोखणार सूर्या नावाचं वादळ? हा प्रश्न देखील प्रेक्षकांना पडलाय. अभिषेक सूर्या नायडू वैयक्तिक 12 बॉल 48 धावांवर बॅटिंग करतोय. आपल्या अर्धशतकापासून 2 धावा दूर आहे. आणि इथे उल्हास पॅकरचे सर्वेसर्वा उल्हासजी गोवेकर आमच्या सोबत बसले आहेत. त्यांनी एक मोठी घोषणा केली आहे, इथून पुढे सूर्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये जेव्हा जेव्हा त्याला बॅटची गरज पडेल तेव्हा तेव्हा त्याला बॅटची उपलब्धी करून दिली जाईल उल्हास पॅकर यांच्याकडून. आणि सूर्या नायडूने जर आपलं अर्धशतक पूर्ण केलं तर या ठिकाणी शिरीष लिंगायत आणि ओमकार पोमेंडकर यांच्याकडून त्यांना 2222 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 83 धावांवरती.
पंच टाइम ओव्हर झालाय. 3 चेंडू शिल्लक आहेत, परंतु सूचना देतोय टाइम ओव्हर झालेला आहे. एक फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. आखू टप्प्याचा बॉल आहे, बॉल मात्र चाललाय या वेळेला वाईड बॉल. आणखीन 4 धावा इथे येतील, एकूण धावा मिळतील त्या 5. आणि आम्हाला पुन्हा एकदा आपल्याला सूचना या ठिकाणी पोहोचवतोय की सूर्या नायडूने जर नॉट आउट ही स्पर्धा शिवडी मुंबईकर टीमला जिंकवून दिली तर एसी इव्हेंटचे सर्वेसर्वा अविनाशी मिडबावकर आणि सचिन चक्रू रावल यांच्याकडून 11,000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार त्यांना दिला जाणार आहे. आणखीन एक बॉल पाठीमागे फाईन लेग मध्ये 4 धावांसाठी रोशन. आणि पहा बॅट उंच घेतली आहे सूर्या नायडूचा अर्धशतक आता मात्र पूर्ण झालंय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. नाव आहे सूर्या नायडू. इनिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवा. धाव संख्या झाली आहे 92 धावा. आणि प्रेक्षकांना विनंती आहे प्लीज थोडे आपण थांबा. प्लीज प्रेक्षकांना विनंती आहे, मैदानातल्या लाईट्स ऑफ होतील. विनंती आहे थोडं आपण देखील सहकार्य करा. प्रेक्षकांना विनंती आहे थोडं थांबवू नका, मॅच थांबवू नका. प्रेक्षकांना विनंती आहे. सूर्या नायडूच्या या बॅटिंग साठी फरदीन काझी कडून सूर्या नायडूला 2,000 रुपयांचा पुरस्कार, 5,000 रुपयांचा पुरस्कार. 8 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. मॅच थांबवायची नाहीये, मॅच चालू ठेवा. प्रेक्षकांना विनंती आहे. रोशन आणखीन एक आमच्या व्हॉलेंटियर्सना विनंती, प्रेक्षकांना कृपया बाहेर घ्या. 8 चेंडू 20 धावांची गरज. 8 मध्ये 20 करायचे आहेत रोशन. 8 मध्ये 20 जरी करायच्या असल्या तरी मात्र एक विशेष पारितोषिक तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी आपण पाहतोय. परळचे 2 सितारे रवी चेंदवरकर आणि महेश चेंदवरकर. पहा प्रत्येक खेळाडूला पारितोषिक असतात. प्रत्येक खेळाडूला हॅलो हॅलो तर एक विशेष पारितोषिक देखील आलंय. समालोचन कक्षामध्ये 2 समालोचकांना रवी चेंदवरकर आणि महेश चेंदवरकर यांच्याकडून 1,000 रुपये रोख रकमेचं पारितोषिक आहे. त्यांना देखील ठाऊक आहे क्रिकेट काय आहे, त्यांनी पाहिलंय, त्यांनी खेळले, त्यांनी अनुभवले आणि म्हणूनच ही काय समालोचकांना देखील त्यांनी प्राइज दिलंय. पहा मॅच रंगती आहे. पुढचा बॉल सूर्या नायडू. बॅटची कडा घेतली आहे, बॅटची कडा. क्षेत्ररक्षक तैनात आहे, बॉल अडवेल. एकच धाव मिळणार आहे, एकच रन मिळेल. सूर्या नायडू तळपलाय, अक्षरशः तळपलाय. काय होईल प्रेक्षकांना आतुरता आहे. कोणता संघ सामना जिंकणार, कोण ठरणार लखपती, कोण कोरणार आपल्या या चषकावरती सुवर्ण अक्षरात आपल्या संघाचं नाव. सूर्या नायडू 7 मध्ये 19 करायचे आहेत. 7 चेंडू 19 धावांची गरज. आपल्या शिवडी मधील राम टेकडी विभागातील खेळाडू ओमकार अडशी मैदानाच्या आतमध्ये आहे, त्याला साथ देतोय सूर्या नायडू. 7 बॉल 19 धावांची गरज. SVPL 2024 क्रिकेटचा महासंग्राम तुम्हा सगळ्यांना या स्पर्धेने वेळ लावलाय. तो क्रिकेटचा खेळ. सर 7 मध्ये 19. 7 बॉल 19 रन्स टू विन. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, रन मात्र मिळणार नाहीये आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. मॅचचं समीकरण बदललंय, मॅचचं चित्र बदललंय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 6 मध्ये करायच्या आहेत 19 धावा. पण आता मात्र जर आपण पाहिलं वेळेवरती जर लक्ष दिलं तर वेळ मात्र संपलेला आहे. म्हणजे जर आपण पाहिलं जो 30 यार्डच्या बाहेरचा एक एक्स्ट्रा प्लेयर होता तो मात्र 30 यार्ड मध्ये आपल्याला उभा करावा लागेल. 5वं षटक हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल हा प्रश्न देखील प्रेक्षकांना पडलाय. पाचवं षटक
एक्सपिरियन्स खेळाडू, अनुभवी खेळाडू प्रथमेश पवारने विश्वास दाखवलाय पुन्हा एकदा. नवनाथ गाडवे गोलंदाजीसाठी आलेत. 6 मध्ये जर आपण पाहिलं तर 19 धावा या रोखाव्या लागतील नवनाथजी यांना. त्या रोखल्या जातील की ठोकल्या जातील, कारण समोर सूर्य अक्षरशः तळपलाय. पहा, अगदी तळपलाय. आज फलंदाजी केली आहे सूर्या नायडूने. का माझी निवड झाली विक्रोळी या बलाढ्य संघांमध्ये, हे देखील सूर्या नायडूने याच बॅटिंग मधून दाखवून देखील दिलंय. आणि एक विशेष बाब म्हणजे ऑनलाईन देखील प्रेक्षक जुळले आहेत. 1000 पेक्षा प्रेक्षक आमच्या समवेत ऑनलाईन देखील जुळलेले आहेत. पाच बॉल आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. पहिला बॉल निर्धाव हाताळलाय. नवनाथजी गाडवे या मैदानाचा हिरो, वाघाचा दरारा कायमचा पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? हळू बॉल टाकलाय, क्षेत्ररक्षक आहे, धावतोय पळतोय कुशल कोरडे, तोपर्यंत बॉल गेलाय सीमारेषा पार 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 पार. 4 धावांसाठी येतोय सूर्याच्या बॅट मधून चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती. शेवटचे चेंडू शिल्लक आहे 4 मध्ये करायच्या आहेत 15 धावा. SVPL शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या स्पर्धेने सगळ्या प्रेक्षकांना वेळ लावलाय. या स्पर्धेने सगळ्या मुंबईला वेळ लावलंय. सगळ्या शिवडीला वेळ लागलाय, सगळ्या मुंबईला वेळ लागलाय, सगळ्या महाराष्ट्राला वेळ लागलाय. SVPL या स्पर्धेचा चौकार आलाय सूर्या नायडूच्या बॅट मधून. नवनाथजी गाडवे अनुभवी खेळाडू, या मैदानाचा हिरो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, समोर बॉल अडवेल. रन घेतली जात नाहीये, रन घेतली जात नाहीये. पहा, यष्टीरक्षक बीट झाले. 1 2 3 तिसऱ्या क्षेत्ररक्षकाने चांगलं आपण पाहिलं तर बॅकअप देखील दिलंय. चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 3 आणि 3 मध्ये करायच्या आहेत 15 धावा. पुढचा बॉल उडवलाय, हेलिकॉप्टर. षटकार. मॅच ऑन झाली आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 2 आणि 2 मध्ये करायच्या आहेत 9 धावा. 2 मध्ये 9 करायच्या आहेत. सूर्या नायडू मैदानाच्या आतमध्ये आहे, तोपर्यंत काय येऊ शकतं. 2 चेंडू 9 धावांची गरज. काय होईल, कोणता संघ सामना जिंकणार? प्रेक्षक 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 आणि फक्त प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 2 मध्ये 9 धावांची गरज. सूर्या नायडू नावाचं वादळ मैदानामध्ये अक्षरशः घोंगावले. पहा, आणि जेव्हा जेव्हा गरज लागेल सूर्याला बॅटची, तेव्हा मात्र उल्हासजी त्याच्या पाठीमागे उभे आहेत. त्यांनी सांगितलंय आज मात्र या स्पर्धेनिमित्त उल्हास पॅकर अंडरआर्म बॉक्स क्रिकेट मधील एक नावाजलेला संघ, तेच नाव प्रत्येक फिल्डरच्या मागे आपण पाहतोय जर्सीवरती पाहायला मिळते. 2 मध्ये 9 धावा. नवनाथजी गाडवे उडवलाय उडवलाय, वा 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 वा. 6 धावा. सूर्या मानलं रे भावा, तू ठोकलेस. धावा 6. पहा काय फटका खेळला सूर्या नायडू. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी गरज आहे 3 धावांची. शेवटचा चेंडू 3 धावांची गरज. काय होणार, कोणता संघ जिंकणार? या चषकावरती आपल्या संघाचं नाव सुवर्ण अक्षरात कोणता संघ कोरणार? शेवटचा चेंडू शिल्लक, 3 धावांची गरज आहे. सूर्याची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, होऊन जाऊ दे जोरदार टाळ्या. शेवटचा बॉल, सूर्या नायडू, 3 धावांची गरज. समोर आहे एक्सपिरियन्स खेळाडू नवनाथजी गाडवे, याच मैदानातला हिरो. वाघाचा दरारा आम्हाला कायमचा बघायचा आहे, प्रेक्षकांना बघायचा आहे दरारा. काय होईल?
सूर्या नायडूचे चाहते मैदानामध्ये, प्रत्येक जण मैदानामध्ये जातोय. 20 बॉल 75 धावा आपल्या खांद्यावरती घेतलं जाईल सूर्या नायडूला. प्रत्येकाच्या मुखामध्ये आज मात्र एकच नाव आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सूर्या नायडू शिवडीचा वंडर बॉय. पहा सूर्या 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 आज मात्र प्रत्येकाच्या मुखामध्ये एकच नाव असेल. झोपेत देखील तेच नाव घेतलं जाईल. मानला रे भावा तुला मानला, आज ते देखील बोललं जाईल. सूर्या नायडू ताकद आहे, नजाकत आहे, अनुभवी आहे, युवा आहे आणि आज मात्र दाखवून दिलंय या सगळ्यांना मी आहे, आज मी जिंकणारच आणि जिंकवलंय देखील. रोख रक्कम 11,000 रुपये रोख रकमेचं पारितोषिक एसी इव्हेंटचे सर्वा माननीय श्री सचिन चक्रू रावल आणि अविनाश पिटभावकर यांच्याकडून दिलं जाईल. वा 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 हे आवाज